क्रूड तेलाच्या किमती भिडल्या गगनाला। युद्धामुळे जनतेच्या मनात धाकधूक वाढली। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची जनतेला चिंता। इराण विरोधात इस्रायल अमेरिकेनं पुकारलेलं युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये। दोन्ही बाजूनी जोरदार हल्ले केले जात आहेत। युद्ध लवकरच संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। हे युद्ध आखातात लढलं जात असलं तरी भारताला त्याच्या झळा बसू लागल्या। देशात घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे, पण अजून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढीची कोणतीही चिन्ह दिसत नाहीये। विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। आज कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $117 पर्यंत जाऊन पोहोचल्यात। मार्च 2026च्या सुरुवातीला ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 80 ते 82 रुपयांच्या दरम्यान होती। आखातातील युद्ध आणि होर्मुझ समुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे प्रति बॅरल $117 पर्यंत क्रूड ऑइलचा भाव पोहोचलाय। असं असलं तरी सध्या तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नाहीये। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी असताना तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात न करता नफा कमावल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती। मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्यावेळी तेलाच्या किमती कमी असतात तेव्हा निर्माण झालेल्या गंगाजळीचा वापर या परिस्थितीत केला जातोय। एक गोष्ट असते की एकदा का तेलाचे दर वाढले की या ऑइल कंपन्या ते कमी करत नाहीत। मागे सुद्धा तेलाचे दर वाढले होते, ऑइल कंपन्यांनी जास्त केले, पण जेव्हा तेलाच्या किमती $70च्याही खाली गेल्या, $60 झाल्या, तेव्हा आपल्या कंपन्यांनी त्या किमती कमी केलेल्या नव्हत्या। त्यामुळे जो नफा त्यांना त्यावेळेला मिळाला तो सध्या राईट ऑफ होतो आहे आणि काही दिवस ते तसंच चालेल असा माझा अंदाज आहे। केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत। आखातात पेटलेल्या या युद्धाबद्दल केंद्र सरकारनं आपली भूमिका मांडली। युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं राष्ट्रहिताला प्राधान्य असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं। The interests of the Indian consumer has and will always be the overriding priority. Where required, Indian diplomacy has supported the endeavors of our energy enterprises in this volatile situation. इकडे इंधनाच्या मुद्द्यावरून दिल्लीत विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली। आत्मनिर्भर की बात कर रहे हैं, हम अमेरिका का ऑर्डर मान रहे हैं, तो हमारी आत्मनिर्भरता और हमारे देश को कोई डिक्टेट कर रहा है कि आपको तेल कितने दिन खरीदना है, कितना ले पाएंगे आप, तो ये कहीं ना कहीं बहस होनी चाहिए, क्योंकि वो परिस्थितियाँ दूसरी थीं, आज परिस्थितियाँ दूसरी हैं। इसलिए विदेश नीति पर और जिस तरीके से विदेश नीति नीलाम की है सरकार ने, उस पर चर्चा होनी चाहिए। सर, कुकिंग गैस सिलेंडर के दाम में लगभग 60 रुपए की वृद्धि हुई है। कमर्शियल गैस सिलेंडर 115 की वृद्धि हुई है। इसका बोझ गरीब परिवारों पर पड़ा है। भारताकडे सध्या कच्चं तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा मिळून 250 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त ऊर्जा साठा उपलब्ध आहे। हा साठा साधारणतः 4000 कोटी लिटर इतका असून तो संपूर्ण पुरवठा साखळीच्या दृष्टीनं 7 ते 8 आठवड्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा आहे, असं सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आलं। गेल्या दशकात भारतानं एकाच देशावर अवलंबून न राहता अधिकाधिक देशांकडून तेल खरेदीला प्राधान्य दिलं, तर गेल्या काही दिवसात भारतानं 27 देशांच्या ऐवजी 40 विविध देशांकडून इंधन खरेदीला सुरुवात केली। जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा स्ट्रेट टू हार्मोज हा मार्ग अजूनही महत्त्वाचा असला तरी भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी फक्त 40% तेल या मार्गाने येतं। उर्वरित 60% तेल रशिया, पश्चिम आफ्रिका, अमेरिका आणि मध्य आशिया इथून पर्यायी मार्गाने भारतात पोहोचतं। अमेरिकेच्या दबावानंतर भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याची चर्चा होती,
पण आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यासाठी 1 महिन्याची मुदत वाढ दिली आहे। देशांतर्गत स्तरावर भारतानं 20% इथेनॉल मिश्रित कार्यक्रम सुरू केला असून त्यामुळे दरवर्षी सुमारे 44 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची बचत होती। आखातात युद्ध भडकलेलं असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या तरी वाढलेल्या नाहीयेत, मात्र हे युद्ध लांबल्यास त्याचा परिणाम भारतावर होणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।